4 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तळमजला पूर्ण पाण्याखाली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे दवाखान्यातील लाखो रुपयाची औषधे पाण्यात। या मतळ्याखालील बातमी आम्ही लोकमत न्यूज चॅनल दाखवली। या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याचे समजते। आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दाखल होऊन तळमजल्यावर साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकाऱ्यांची दाणादाण उडाल्याचे दिसत आहे। या ठिकाणी तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी या ठिकाणी साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी व केवळ थातुरमुतर कामे न करता या संबंधित पाणी साचण्याला जे कोणी दोषी आहेत अशा दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। अद्यापपर्यंत लिफ्ट मशीनमध्येही पाणी साचल्याचे दिसून येत आहे। तसेच या ठिकाणी जो औषधोपचार ठेवले आहेत ते इतरत्र हलवण्याचे काम देखील सध्या सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागांनी च्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपचार घेत असलेल्या गोरगरीब रुग्णांच्या जीविताशी खेळ न करता इमानी इतबारे काम करून आणि संबंधित ठेकेदाराला पाठीशी न घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे।